नमस्कार, आपण पाहतात बी के अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले सेकंड इयर वायरमनचे थिअरीचे लेसन चालू आहेत आणि मागच्या लेसनमध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटरचे स्टार्टरविषयी माहिती आपण पाहिलेली आहे आणि याच्यामध्ये मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरची माहिती आपण पाहिलेली आहे. मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये काय प्रक्रिया होते हे आपण पाहिलेली आहे अगोदर माहिती, की त्याच्यामध्ये हँडल आपल्याला सुरुवातीला स्टारमध्ये टाकावा लागतो आणि नंतर मग 8 ते 10 सेकंदानंतर आपण डेल्टामध्ये टाकावा लागतो. तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय होत होता किंवा होऊ शकतो की जे कॉन्टॅक्ट जे स्टार आणि डेल्टामध्ये टाकायचे हँडलचे कॉन्टॅक्टमुळं हँडल फिरवल्यामुळं ते कॉन्टॅक्ट व्यवस्थित जर झाले नाही तर मोटर डायरेक्ट डेल्टामध्ये जुळू शकते किंवा कॉन्टॅक्ट ओपन होऊ शकतात. मग एखाद्या फेजचं कॉन्टॅक्ट जर झालं नाही तर मोटर सिंगल फेजिंग होते. सिंगल फेजिंग मोटर झाली म्हणजे एखादी फेज जर ओपन राहिली तर त्या फेजचा लोड आपल्या बाकीच्या 2 फेजवरती येतो आणि मोटर ओव्हरलोड होऊ शकते. म्हणजे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जर जुळले गेले नाही तर ओपन सर्किटचा एक दोष त्या ठिकाणी निर्माण होत होता आणि म्हणून ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये आपण तो दोष दूर केलेला आहे किंवा ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये आणखी सुरक्षितता वाढलेली आहे. तर अशा प्रकारे म्हणून ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर हे सगळीकडे वापरले जातं. 5 HP ते 20 HP पर्यंतच्या मोटरही चालू करण्यासाठी आपण स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो. आज आपण पाहणार आहोत ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरची माहिती आपण आज पाहणार आहोत. बघा, इथे आपण ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरची आकृती इथे काढलेली आहे किंवा कोणतंही स्टार डेल्टा स्टार्टर असेल तर ते जसं मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरची माहिती आपण पाहताना सांगितली होती माहिती की मोटर अगोदर स्टारमध्ये जोडली जाते आणि त्यानंतर 4 ते 12 सेकंदानंतर ज्यावेळेस मोटरला 75 ते 80% वेग येतो त्यानंतर मोटर ही डेल्टामध्ये जोडली जाते. मग हे आपण मागच्या जे मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये हाताने हँडल आपण खालीवर करून ते करत होतो, खाली स्टारमध्ये टाकत होतो, त्यानंतर 4 ते 12 सेकंदामध्ये आणि अंदाजे आपण त्यानंतर मग रनमध्ये टाकल्यानंतर मोटर ही डेल्टामध्ये जोडली जात होती. पण ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये काय केलेलं असतं की या ठिकाणी मॅन्युअली कोणती गोष्ट करायची नसते. तर या स्टार्टरमध्ये काय असतं की टायमर असतं. ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये टायमर जोडलेला असतो आणि त्या टायमरमध्ये की मोटरला साधारणपणे 75 ते 80% वेग किती सेकंदानंतर येतो तेवढे सेकंद त्या ठिकाणी ॲडजस्ट केले असतात, सेटिंग केलेली असते. तर ही प्रक्रिया कशी आहे हे आपण सर्किटच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी ही 3 फेज इंडक्शन मोटर दाखवलेली आहे आणि त्याचे जे 6 टोकं आहेत तिथं टर्मिनल ब्लॉकमध्ये आणून सोडलेले तिथं U1, V1, W1. त्याचप्रमाणे इकडे आहे V2, U2, W2 अशी टोकं आपण काढलेली आहेत. पण U1, V1, W1 या ठिकाणी हे जे स्टार कॉन्टॅक्टर आहे 3 प्रकारचे NVC कॉईल इथे असतात. तसं स्टारचे कॉन्टॅक्ट हे जुळण्यासाठी एक NVC कॉईल असते आणि हा जो प्लंजर आहे आणि याचे हे कॉन्टॅक्ट आहेत इथे आणि स्टारमध्ये एक कॉन्टॅक्टर असतो. त्यानंतर डेल्टामध्ये जोडण्यासाठी एक NVC कॉईल असते आणि त्याचा त्या कॉन्टॅक्टर असतो, प्लंजर असतो. त्यानंतर मेन कॉन्टॅक्टर असे आणि त्याची NVC कॉईल असे 3 NVC कॉईल इथे असतात. स्टारची NVC कॉईल, डेल्टाची NVC कॉईल आणि मेन कॉन्टॅक्टरची NVC कॉईल असं असतं. मग याचं कनेक्शन कसं केलेलं आहे हे आता आपण पाहूया. जसं बघा, आता इकडून हे मोटरचे टोकं, आता ही पहिली 3 टोकं इकडं U1, V1, W1 या ठिकाणी आणलेले आहेत आणि हा स्टारचा प्लंजर आहे, हा आता सध्या ओपन स्थितीत असतो आणि याचे जे दुसरे टोकं आहेत इथे हे शॉर्ट केलेले आहेत आपण. ज्यावेळेस हा प्लंजर खाली खेचला जाईल कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण झाल्यानंतर हा प्लंजर खाली खेचल्यानंतर हे शॉर्ट होतात. तर ही अरेंजमेंट या ठिकाणी करून ठेवलेली.
मग तेच कॉन्टॅक्टर जे आहेत U1 V1 W1 असे पुढे आलेले आहेत आणि इथं डेल्टा कॉन्टॅक्टरमध्ये हा जो प्लंजर आहेत आणि त्याचे हे कॉन्टॅक्ट आहेत. तर सुरुवातीचे हे जे असे हे तिन्ही हे फिक्स कॉन्टॅक्ट आहेत, जसं आपण DOL स्टार्टरमध्ये पाहिलेलं होतं. तर हे स्थिर कॉन्टॅक्ट आहेत आणि हे जे वरच्या ज्या पट्ट्या आहेत या ठिकाणी तर याला मूवेबल कॉन्टॅक्ट म्हणतात. आणि हे लोखंडी प्लंजर आहे हा की जो NVC कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण झाल्यानंतर तो ते कॉईल त्याला धरून ठेवते, खेचून ठेवते, अशी व्यवस्था आहे. तेच असे 3 कॉमन असे पुढे गेलेले आहेत. आणि या ठिकाणी मात्र मेन कॉन्टॅक्टर आहे. मेन कॉन्टॅक्टरचे जे स्थिर कॉन्टॅक्ट जे आहेत या ठिकाणी, तर त्या ठिकाणी हे मोटरचे जे V2 U2 W2 वाइंडिंगची ही दुसरी टोकं इथं आणून सोडलेली आहेत आपण. W2 U2 आणि V2 असे आहेत. त्यानंतर मेन कॉन्टॅक्टरचं या ठिकाणी हे जे कनेक्शन आहे ओव्हरलोड रिले आहेत, ओव्हरलोड कॉईल आहेत त्याला केलेले आपण. ओव्हरलोड रिले जे कॉईल जे आहेत त्या सिरीजमध्ये आहेत आणि त्याला आपण L1 L2 L3 हा सप्लाय दिलेला आहे. L1 L2 L3 हा सप्लाय दिलेला आहे. आणि या ठिकाणी बघा, आता जसं आपण DOL स्टार्टरची माहिती, कनेक्शन डायग्रॅमची माहिती पाहत असताना आपण ही माहिती घेतलेली की NVC कॉईलला आपण 2 फेजचा सप्लाय देतो 415 व्होल्ट. आणि NVC कॉईल 415 व्होल्ट जर त्याला मिळालं तरच ती ऑपरेट होते. त्यापेक्षा कमी जर व्होल्टेज झालं, NVC कॉईलचं व्होल्टेज जर त्यापेक्षा कमी जर झालं, लो व्होल्टेज, तर ते चुंबकत्व त्या NVC कॉईलमध्ये निर्माण होत नाही आणि ते प्लंजरला जो आहे स्टार्टरचे जे कॉन्टॅक्ट जुळणारा जो प्लंजर आहे तो त्याला चुंबकत्व नसल्यामुळे ते त्याला पकडून ठेवू शकत नाही आणि म्हणून आपलं स्टार्टर चालू होत नाही. हे अरेंजमेंट जसे DOL स्टार्टरमध्ये आहे तसे या ठिकाणी प्रत्येकाचे कॉईलला आपण 2 फेज सप्लाय दिलेला असतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असतो शेवटचा प्रत्येक प्लंजरमध्ये. जसं स्टारमध्ये हा NO कॉन्टॅक्ट, NO म्हणजे नॉर्मली ओपन. हा सर्वसाधारण स्थिती याची कशी असते, ओपन असते. NO म्हणजे नॉर्मली ओपन, नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट. आणि NC म्हणजे काय, नॉर्मली क्लोज. NC म्हणजे नॉर्मली क्लोज. तर स्टारमध्ये हा नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट आहे. त्याचप्रमाणे डेल्टामध्ये हा जो ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे तिथे हा नॉर्मली क्लोज आहे. आणि त्याचप्रमाणे मेन कॉन्टॅक्टरमध्ये जो आहे हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट हा जो नॉर्मली ओपन आहे. असे तिन्ही पण एक ऑक्झिलरीचे चौथा हा कॉन्टॅक्ट या ठिकाणी दिलेले आहे. आणि ह्या 3 NVC आहेत इथे. आता या 3 NVCला आपण 2 फेजचा सप्लाय कसा दिलेला आहे ह्याची माहिती पाहू. जसं बघा इथे आपण दिसतंय L2चं हे जे टोक आहे हे इथून डायरेक्ट या ठिकाणी स्टार कॉन्टॅक्टरच्या एका टोकाला दिलेले L2चं टोक. म्हणजे हे L2 इथं आलेले L2 आपण समजण्यासाठी इथे लिहूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी मेन कॉन्टॅक्टर जे आहे या मेन कॉन्टॅक्टरच्या हे दुसऱ्या टोकाला इथे आपण हे L2 दिलेले डायरेक्ट दिलेले आहे. आणि ह्याच टोकापासून एक कॉन्टॅक्ट असा आहे तो डेल्टा कॉन्टॅक्टरच्या या ठिकाणी आलेला आहे L2. म्हणजे L2 ही जी फेज आहे हे डायरेक्ट आपण NVC कॉईलच्या एका टोकाला डायरेक्ट जोडून ठेवलेली आहे. आणि दुसरी जी आपली L3 आहे, L3चं कनेक्शन मात्र कसं आहे की थर्मल ट्रिपमधून आलेलं आहे. ते थर्मल ट्रिपमधून सप्लाय आलेला आपल्याला ऑफ बटन. जे ऑफ बटन जे असतं जसं DOL स्टार्टरमध्ये आपण पाहिलं होतं की लाल कलरचं जे बटन आहे ते नॉर्मली क्लोज असते ऑफ बटन. आणि त्याला प्रेस केलं तरच ते त्याचे कॉन्टॅक्ट ओपन होऊन मोटरच्या एका कॉईलला सप्लाय मिळत नाही NVCला. आणि स्टार्टर काय करतं, प्लंजर सोडून देतं आणि स्टार्टर बंद होतं आणि त्यामुळे मोटर बंद होती. म्हणजे हे ऑफ बटन आहे, हे बंद लाल बटन आहे ते. आणि तिथून आपल्याला काय केलेलं आहे की L3 कॉन्टॅक्ट थर्मल ट्रिपमधून पुढे ऑफ बटनमध्ये आलेलं आहे. आणि ऑफ बटनमध्ये ऑन बटनमध्ये आलेलं आहे, ऑन बटनच्या एका टोकाला आलेलं आहे. ऑन जे असतं हे बटनाचे जे कॉन्टॅक्ट असतात हे नेहमी नॉर्मली ओपन असतात. मग त्याला आपल्याला हिरवं बटन जे आहे ते दाबून धरावं लागतं. दाबून धरल्यानंतरच मग ते त्याचे मोटरला स्टार्ट करण्यासाठी
स्टार्टर ऑन करण्यासाठी आपल्याला ते दाबून धरावं लागतं आणि ते कॉन्टॅक्ट जुळल्यानंतरच सप्लाय पुढे जातो. मग ऑन बटनमधून कुठं काय केलेलं आहे, ऑन बटनमधून एक जे टोक आहे हे ऑन बटनचं या ठिकाणी मेन कॉन्टॅक्टरच्या ह्या ऑक्झिलरी कॉन्टॅक्टच्या नॉर्मली ओपनला आणून सोडलेलं आहे, या ठिकाणी गेलेलं आहे मेन कॉन्टॅक्टरच्या. त्याचप्रमाणे दुसरं जे ऑन बटनचं टोक कुठं गेलेलं आहे हे बघा इकडे, हे डेल्टाच्या नॉर्मली क्लोजमध्ये गेलं आहे. डेल्टाच्या नॉर्मली क्लोजमधून स्टारच्या नॉर्मली ओपनमध्ये आलं आहे आणि स्टार कॉन्टॅक्टरच्या नॉर्मली ओपन कॉन्टॅक्टमधून या ठिकाणी टायमरला आलेलं आहे. आणि टायमर हे सुरुवातीला नॉर्मली क्लोज असते कॉन्टॅक्टचे, एन सी लिहिले येते, एन सी म्हणजे नॉर्मली क्लोज आणि खाली आहे एन ओ. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला स्टार कॉन्टॅक्टरला सप्लाय मिळतो, डेल्टाला मिळत नाही. कारण डेल्टाची जी एका कॉईलला सप्लाय आपला या टायमरच्या नॉर्मली ओपनमधून दिलेलं आहे. बघा नॉर्मली ओपनचं जे कॉन्टॅक्ट आहे इथं हे इथून असं ह्या डेल्टा कॉन्टॅक्टरची जी एन व्ही सी आहे त्याच्या एका टोकाला दिलं आहे आणि प्रत्येक एन व्ही सीला एक L2 टोक तर आपलं डायरेक्ट आपण जोडलेलंच आहे. परंतु L3 हे टोक आहे हे आपलं या ठिकाणी थर्मल ऑफ ऑन आणि त्यानंतर या टायमरमधून जातं आहे. म्हणजे टायमर एका फेजमध्ये आपण जोडलेला आहे. ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये हे टायमरची भूमिका महत्त्वाची आहे. तसं मॅन्युअलीमध्ये हाताने हँडल ऑपरेट करायचं आहे तसं त्या हँडल ऑपरेट करायची इथं गरज नाही. तर टायमरच कॉन्टॅक्ट आपलं पहिलं हे स्टारमध्ये जोडते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाईम सेट केल्यानंतर ते डेल्टामध्ये पडतं आहे, ही अवस्था आहे. म्हणून इथं काय की टायमरच्या नॉर्मली ओपनचं एक टोक डेल्टा कॉन्टॅक्टरच्या दुसऱ्या कॉईलच्या एन व्ही सी कॉईलच्या दुसऱ्या टोकाला जोडलेलं आहे. त्यानंतर टायमरचं आणखी एक जे टोक आहे ते कुठं आहे, इकडे हे जे मेन कॉन्टॅक्टरचं नॉर्मली ओपन टोक आहे त्याला जोडून ठेवलेलं आहे. ते असं केलं आहे टायमरचे कनेक्शनचे नॉर्मली ओपनचे, एक डेल्टा कॉन्टॅक्टरला आणि एक मेन कॉन्टॅक्टरच्या एका टोकाला जोडलेलं आहे, असं केलेलं आहे. त्याचप्रमाणे मग कनेक्शन बघा कसं कसं आता आहे. एन व्ही सीच्या दोन्हीला टोकाला आपल्याला एक फेज मिळालीच आहे L2 ही बघितली आपण आणि L3 आपली ज्यावेळेस ऑन ऑफ बटन आणि टायमर सर्किट या तिन्हीवरती एक L3चं फेज आपल्याला मिळते. याच्या अगोदर आपण लेसनमध्ये तुम्हाला माहिती मी सांगितली होती की स्टार आणि डेल्टाचे कनेक्शन बघा कसे असतात. या ठिकाणी काय आहे की पहिली टोकं ही शॉर्ट केली तिथं, म्हणजे हे जे स्टार पॉईंट आहे हा स्टार पॉईंटला U1 V1 W1 ही टोकं शॉर्ट केलेली आहेत आणि मोटरला सप्लाय दुसऱ्या टोकातून मिळतो, U2 V2 W2 याच्यामध्ये मिळतोय. आणि स्टारमध्ये व्होल्टेज आपलं कसं असतंय की लाईन व्होल्टेज बरोबर √3 गुणिले VPH फेज व्होल्टेज, ही अशा अवस्था असते. म्हणजे फेज व्होल्टेज बरोबर किती, लाईन व्होल्टेज भागिले वर्गमुळात 3. मग ज्यावेळेस मोटर सुरुवातीला स्टारमध्ये पडते त्यावेळेस व्होल्टेज वर्गमुळात 3 पटीने कमी मिळते मोटरला आणि कमी व्होल्टेज मिळाल्यामुळं त्या प्रमाणामध्ये करंटही कमी केला जातो आणि मोटर ही सुरक्षित वेगाने चालू केली जाते. तर ही कार्यपद्धती आता आपण समजून घेऊया. तर सगळ्या स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये मोटर सुरुवातीला स्टारमध्ये जोडली जाणार आणि त्यामुळं त्याला लाईन व्होल्टेज भागिले वर्गमुळात 3 एवढ्या पटीने व्होल्टेज कमी मिळाल्यामुळं आपल्याला करंटही त्या प्रमाणामध्ये कमी केला जातो आणि मोटर सुरक्षित वेगाने चालू होते, असे आहे. आणि एकदा का मोटरला वेग आला 70 ते 80%, त्यानंतर मोटर डेल्टामध्ये जोडली का मोटरला फुल व्होल्टेज मिळतं. कारण डेल्टामध्ये कसं असतंय बघा, इथे डेल्टा जोडणी हे पाहिली होती आपण की विरुद्ध टोकं जोडलेली असतात. U1 V2 V1 U2 आणि W1 V2 असे विरुद्ध टोकं काढून त्याला L1 L2 L3 सप्लाय दिलेला आहे. याच्यामध्ये काय असतंय की लाईन व्होल्टेज बरोबर फेज व्होल्टेज असते. मोटर एकदा डेल्टामध्ये जोडली का फुल व्होल्टेज त्याला मिळतं आणि मोटर ही आपली फुल लोड करंट घेते आणि मोटर पुढं चालू राहते सुरक्षितपणे, असं आहे. म्हणजेच काय होतं की मोटरला सुरुवातीचा वेग कमी असतो आणि त्यावेळेस त्याला स्टार्टिंग करंट ती जास्त घेते. तो करंट आपल्याला या ठिकाणी स्टार डेल्टा स्टार्टरच्या सहाय्याने स्टारमध्ये जोडून कमी करावा लागतो
आणि एकदा का मोटरला वेग आला मग त्याला फुल व्होल्टेज दिलं तरी चालतंय. असं याच्या थोडक्यामध्ये स्टार डेल्टा स्टार्टरचं आहे. आता याची आपण आता कार्यपद्धती आता बघूया. बघा, सर्किटचं कनेक्शनची माहिती आता पाहिलेलीच आपण या ठिकाणी. आता काय होतं सुरुवातीला, बघा आता काय होणार, आपल्याला ऑफ बटनमधून तर एक सप्लाय आलेलाच आहे आपला, आणि NBCचा पहिला L2 टर्मिनल तर दिलेलं आहे सगळ्याला. L3 मात्र थर्मल ट्रिपमधून ऑफ हे नॉर्मली क्लोज आहे, आणि ऑनचं मात्र बटन आपल्याला दाबून धरायचं आहे. आता ऑन करायचं आहे, हिरवं बटन दाबायचं आहे. सुरुवातीला दाबलं म्हणजे काय होणार, बघा त्याचा सप्लाय 2 ठिकाणी जातोय दाबल्यानंतर. एक तर इथं या ठिकाणी जातो, आणि दुसरा जो आहे म्हणजे मेन कॉन्टॅक्टरच्या NOच्या दुसऱ्या टोकाला जातोय. आणि ऑन बटन दाबल्यानंतर हे सप्लाय या ठिकाणी आपला ह्या डेल्टा कॉन्टॅक्टरच्या नॉर्मली क्लोजमध्ये जातो, आणि तिथून पुढे नॉर्मली ओपन जे आहे स्टारच्या तिथून टायमरमध्ये जातो, आणि तिथून पुढे मग नंतर जी स्टारची NBC आहे त्याच्या पहिल्या टोकाला सप्लाय मिळतो. म्हणजे स्टार कॉन्टॅक्टरच्या दोन्ही टोकांना ही जी NBC कॉईल आहे स्टारची, याच्या दोन्ही कॉईलला 2 फेज सप्लाय मिळतो आपल्याला. L2 डायरेक्ट मिळतो, आणि L3 आपला काय आहे थर्मल ऑन ऑफ याच्यामधून टायमरमधून आपल्याला याचं सर्किट पूर्ण होतं स्टार कॉन्टॅक्टरचं. आणि स्टार कॉन्टॅक्टरमध्ये चुंबकत्व निर्माण होतं. ही कॉईल मॅग्नेटाईज होते. मॅग्नेटाईज झाल्यानंतर हे प्लंजर काय करतंय, याला खेचतं. ही कॉईल या प्लंजरला धरून ठेवते, अशी खेचते. खेचल्यानंतर हे जे कॉन्टॅक्ट आहेत ते जुळले जातात. हे असे इकडं आल्यानंतर मोटरचे जे U1 V1 W हे कॉन्टॅक्ट काय होतात की शॉर्ट होतात. हे कॉन्टॅक्ट शॉर्ट होतात, आणि त्यानंतर काय होतं की मग नंतर की त्याच वेळेस मेन कॉन्टॅक्टर सुद्धा काय होतं की त्याचं सर्किट पूर्ण होतं. मेन कॉन्टॅक्टरचं सुद्धा सर्किट पूर्ण होतं. बघा, मेन कॉन्टॅक्टरच्या NBCला आपल्याला दुसऱ्या टोकाला सप्लाय कुठून मिळतो. बघा, एक सप्लाय तर डायरेक्ट इथे दिलेलंच आहे आपल्या सगळ्यांना. आपण L2चा असा इथं दिला, त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे, आणि इथूनच आपला असा इथं दिलेला आहे. परंतु इथं सुरुवातीला आपलं टायमर हे नॉर्मली क्लोजमध्ये असल्यामुळं डेल्टा कॉईलला सप्लाय मिळत नाही. कारण डेल्टा कॉईलचे कॉन्टॅक्ट जोपर्यंत हे इथं जुळत नाहीत तोपर्यंत डेल्टाच्या NBCला सप्लाय मिळत नाही. आणि म्हणून सुरुवातीला स्टारमध्ये जोडल्यानंतर हे कॉन्टॅक्ट काय होतात की या ठिकाणी टायमरमधून इथं सप्लाय मिळतो स्टारला. याच्यामध्ये ही मॅग्नेटाईज होते, चुंबकत्व निर्माण होतं, हे खाली खेचला जातो. खाली खेचल्यामुळं करंट बघा कसा या कॉन्टॅक्टमधून ह्या पट्टीमधून असा पुढं या ठिकाणी जाणार मेनच्या NOला, आणि तिथून ही जी NBC आहे मेनची 9 व्होल्ट कॉईल, या 9 व्होल्ट कॉईलच्या पहिल्या टोकाला इथं सप्लाय मिळतो. दुसऱ्या टोकाला तर L2चं मिळालेलंच आहे. L3चं मात्र इकडून आपण जोपर्यंत हे बटन दाबून ठेवलेलं लागतं. सुरुवातीला बघा स्टारमध्ये जोडल्यानंतर हिरो बटन दाबून ठेवावं लागतं आपल्याला. ते दाबून ठेवल्यानंतर मोटरचं स्टारचं कॉन्टॅक्ट पूर्ण होतं टायमरमध्ये, आणि त्याच वेळेस काय होतं की करंट आपला हा इथं NBCमधून इकडं ही पट्टी जुळल्यानंतर पुढे असा डायरेक्ट मेन कॉन्टॅक्टरच्या या ठिकाणी NBCला सप्लाय मिळतो. आणि मेन कॉन्टॅक्टरची NBCला सुद्धा 415 व्होल्टचा सप्लाय मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं, ती कॉईल मॅग्नेटाईज होते आणि प्लंजरला खेचते. म्हणजे स्टार्ट बटन दाबून धरल्यानंतर आपल्याला 2 प्लंजर ॲक्टिवेट होतात. एक स्टार कॉन्टॅक्टर ॲक्टिवेट होतं, ही कॉईल मॅग्नेटाईज झाल्यामुळं ते खाली खेचलं जातं, आणि मेन कॉन्टॅक्टर ॲक्टिवेट होतात, आणि प्लंजरला खाली खेचल्यामुळं या ठिकाणी दोन्ही कॉन्टॅक्ट जुळले जातात. 2 कॉन्टॅक्ट जुळल्यामुळं काय होतं की मोटरचे टोकं बघा इथं इकडून हे स्टारचे पहिले टोकं शॉर्ट होतात, आणि U2 V2 W2 ही जी दुसरी टोकं इकडे काढलेली आहेत मोटरची, याला आपला L1 L2 L3चा सप्लाय मिळून मोटर आपली चालू होते. म्हणजे मोटर ही स्टारमध्ये जोडली जाते. हिरो बटन दाबून धरलं त्यावेळेस मग मोटर स्टारमध्ये जोडली जाऊन मोटर चालू होते. वर्गमुळात 3 पटीने व्होल्टेज कमी मिळतं मोटरला. मोटर या हळू वेगाने चालू होते, आणि मोटर पुढं चालूच राहते. आणि मोटरला एकदा वेग आल्यानंतर काय होतं की मोटरला वेग आल्यानंतर इथं टायमरमध्ये आपण टाईम सेट केलेला आहे. टायमरमध्ये टाईम सेट केलेला आहे, आणि इथं जे हिरवं बटन आपण सोडून जरी दिलं तरी हे 2 कॉन्टॅक्ट ॲक्टिवेट झालेले असतात, त्यांचे कॉन्टॅक्ट जुळलेले असतात, सप्लाय मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर. आणि त्यामुळे मोटर आपण हिरवं बटन जरी सोडून दिलं तरी मोटर चालूच राहते. आणि त्यानंतर मग
8 ते 12 सेकंद जो आपण टाईम त्या ठिकाणी सेट केलेला आहे तेवढ्या वेळेनंतर ऑटोमॅटिक हे टायमरचे जे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट जे आहेत ती पट्टी खाली पडते. पट्टी खाली पडल्यानंतर काय होतं मग इथे हे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट हे ओपन होतात. हे ओपन झाल्यामुळं इथे स्टार कॉन्टॅक्टरच्या NVCच्या एका टोकाला सप्लाय मिळत नाही. मग एक फेज याला मिळत नसल्यामुळं हे NVC मधलं स्टार कॉन्टॅक्टरचे NVC आहे याचं चुंबकत्व नष्ट होतं. ही डिमॅग्नेटाइज होते आणि चुंबकत्व नष्ट झाल्यामुळे ही प्लंजरला सोडून देते. प्लंजरला सोडल्यामुळं काय होतं की हे कॉन्टॅक्ट ओपन होतात. परंतु त्याच वेळेस काय होतं बघा NC कॉन्टॅक्ट ओपन झाल्यानंतर हे NO कॉन्टॅक्ट जुळले जातात. ते 8 ते 12 जेवढा टाईम आपण सेट केला आहे तेवढ्या सेकंदामध्ये ती पट्टी खाली पडते. खाली पट्टी पडले का ही स्टारचे कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि डेल्टाचे जुळले जातात. बघा इथं डेल्टाचं कनेक्शन असं इथे आहे की या डेल्टाच्या NVCच्या एका टोकाला इकडून सप्लाय मिळतो मग आणि हे एक टोक तो इकडून असं आलेलंच आहे. या ठिकाणी हे आपल्याला सप्लाय मिळत होता इकडून हे जुळले गेले ना इथून आपल्याला सप्लाय मिळतच आहे. ही NVC आपली ॲक्टिवेट झालेलीच आहे तर इथून आपल्याला सप्लाय या ठिकाणी डेल्टा कॉन्टॅक्टरला मिळतो. म्हणजे टायमर हा NOला टाकल्यानंतर डेल्टा कॉन्टॅक्टर ॲक्टिवेट होतो. या ठिकाणी NVCला दोन्ही फेजचा सप्लाय मिळतो. स्टारचा कॉन्टॅक्ट ओपन झाल्यामुळं स्टार हे ते दांडा सोडून देते आणि डेल्टाचं खाली खेचले जाते. ही प्रक्रिया होते. मग डेल्टाचे कॉन्टॅक्ट जुळल्यामुळं काय होतं की मोटरचे कॉन्टॅक्ट हे शॉर्ट झालेले ओपन होतात आणि त्याच वेळेस मोटरला मग U1 W2 V1 U2 W1 V2 असे मोटरचे विरुद्ध कॉन्टॅक्ट जुळले जातात आणि इकडून L1 L2 L3 सप्लाय तर मेन कॉन्टॅक्टर आपला चालूच राहतो. हा त्याची कॉईल ॲक्टिवेट झालेलीच आहे. 2 फेजचा सप्लाय त्याला मिळालेलेच आहे. त्यामुळं काय होतं की स्टार ओपन होऊन डेल्टा जोडला जातो. म्हणजे मेन आणि डेल्टा असा सप्लाय मोटरला डेल्टामध्ये जोडली जाते. मोटरला एकदा वेग आल्यानंतर की किती वेग येणार आहे किती सेकंदानंतर ते टायमरमध्ये आपण सेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे या ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये स्टार्टरचे कॉन्टॅक्टद्वारे की स्टार्टचे कॉन्टॅक्ट ओपन केले जातात आणि डेल्टाचे कॉन्टॅक्टर जुळले जातात. एवढी प्रक्रिया केलेली फक्त. आणि या ठिकाणी हँडल नाही आपल्याला ऑपरेट हाताने करावं लागत नाही आणि म्हणून या स्टार्टरला ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर असं म्हणतात. अशी कार्यपद्धती आहे. सोपी कार्यपद्धती म्हणजे टायमरची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची. आणि दुसरं काय होतं मग या ठिकाणी बघा दुसरं काय होतं ओव्हरलोड कॉईल या ठिकाणी जोडलेली असल्यामुळं मग ज्यावेळेस मोटर ही ओव्हरलोड होईल आणि ओव्हरलोड झाल्यानंतर काय होतं की सप्लायकडून मोटर ही जास्त करंट खेचते. सप्लायकडून मोटर जास्त करंट खेचल्यामुळं की ओव्हरलोड कॉईलमध्ये थर्मल ट्रिपची व्यवस्था केलेली आहे. त्याची उष्णता वाढते आणि थर्मल ट्रिपचा कॉन्टॅक्ट हा ओपन होतो. थर्मल ट्रिपचा कॉन्टॅक्ट ओपन झाल्यामुळं या ठिकाणी दुसरी जी L3ची फेज आहे ती नो व्होल्ट कॉईलला आपल्याला दिलेली आपण. पण नो व्होल्ट कॉईलला जी NVCला एक फेजचा सप्लाय मिळत नाही आणि मग त्याच्यामधलं चुंबकत्व नष्ट होतं आणि ती काय करते की हे जे मेन कॉन्टॅक्टर आपला बंद पडतो. चुंबकत्व नष्ट झाल्यामुळं ती हे जो प्लंजर आहे त्याला सोडून देते. सोडून दिल्यामुळं L1 L2 L3चे जे कॉन्टॅक्टचा सप्लाय पुढं जाणार आहे तो मोटरला मिळत नाही आणि मोटर आपली बंद पडते. म्हणजे ओव्हरलोडपासून काय होतं की मोटरचं संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड रिलेची व्यवस्था केली असते. कोणत्याही स्टार्टरमध्ये ही व्यवस्था केली असते. असं या ओव्हरलोडपासून मोटरचं संरक्षण या स्टार्टरद्वारे होत आहे. त्याचप्रमाणे मग असे मी सांगितलं की अंडर व्होल्टेज असेल व्होल्टेज जर कमी झाला असेल तर त्यावेळेस NVC कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होत नाही आणि ती प्लंजरला सोडून देते डिमॅग्नेटाइज होते. अशा प्रकारे मोटरचं संरक्षण करण्याची व्यवस्था लो व्होल्टेजपासून आणि हाय व्होल्टेज किंवा ओव्हरलोडपासून हे संरक्षण स्टार्टर करत आहे. तर अशा प्रकारे ही स्टार्टरची ही कार्यपद्धती आहे. तर असा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले यानंतर हे येत राहणार आहेत. तर पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी
बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.